आता तुमच्या समोर आहे. नाही, त्याच्यामध्ये एकच मुद्दा फक्त जस्ट टू इंटरफेअर काय आहे की त्यांची पार्श्वभूमी आहे थोरातांच्या राजकारणाची सगळी गुंडगिरीची आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये थेट कॉलेजमध्ये प्राध्यापकाला जाऊन मारहाण करण्यापर्यंत 51 दिवस त्या कॉलेजच्या लोकांनी संप केला होता. कारण कोणी मारहाण केली आता मी नाव घेऊ इच्छित नाही. नंतर एकदा कारखान्याची निवडणूक आपण हरणार हे लक्षात आल्यानंतर त्यावेळेचे जे ज्येष्ठ नेते होते कॉम्रेड कारभारी कडलं यांच्यापासून त्यानं मारहाण करून दंगल घडवली. नंतर ते बूथ ताब्यात घेऊन शिक्के मारले आणि त्यांनी कारखाने निवडणूक जिंकलेले आहे. म्हणजे आपण जो एक चेहरा पाहतो तालुक्याचा त्यांच्याबद्दलचा मवाळ सोजवळ खरं म्हणजे मी खरं तुम्हाला विनंती करणार एकदा तालुक्यात तुम्ही एकदा खरंच निपक्षपाती फिरून घ्या एकदा अंदाज घ्या. म्हणजे त्यांना तुम्हाला त्यांचा जो सोजवळ चेहरा महाराष्ट्रातला ते तुम्हाला मान्य नाही. मला मांडण्याचा प्रश्न नाही आहे तो तुम्ही अनुभवला पाहिजे. म्हणजे तुमच्या लोकांनी अनुभवला पाहिजे. ठीक आहे मी असं म्हटल्यानंतर आपण म्हणणार मी राजकीय विरोधक म्हणून बोलतो. आपण खरंच पाहिलं पाहिजे आज ज्यावरती सुजयच्या सभेला 8-8 हजार 7-7 हजार लोक विना गाड्यांची जमतात हा लोकांचा उद्रेकच होता कमिंग आउट की आता पर्याय मिळाला आपल्याला. नाहीतर एवढं घाबरण्याचं तरी काय कारण नव्हतं. आज तुम्ही जर त्या दंगलीनंतर पाहिलं धानरफळच्या कोण होतं गाड्या फोडायला स्वतः थोरातांचे बंधू होते ना आणि त्यांचे स्वयंसहाय्यक त्यांचे सगळे जिल्हा परिषदेचे लोक. राग काय होता त्यांचं संपूर्ण राजकारण वाळू आणि क्रशर माफियावर अवलंबून होतं. आणि आमच्या पूर्वी आम्ही एकत्र बसून त्यावेळी चर्चा व्हायची. मी म्हटलं बाळासाहेब तुझं बरोबर नाही वाळू तुमचा धंदा बंद केला पाहिजे. कारण आमच्या वडिलांचा फार विरोध होता वाळूच्या धंद्यासंदर्भात. ते नेहमी आमच्यावर टीका करायचे. ते मला म्हटल्यावर राधाकृष्ण पाटील माझं त्याच्यावर माझे 10,000 लोक जगतात. आणि मी महसूल मंत्री झाल्यानंतर इतकं त्याला चाप लागला. आज वाळूचा व्यवसाय वाळू माफिया थंड झालेत क्रशर माफिया थंड झालेत. त्यांचं हे सगळे माफिया राजकारण सांभाळायचं तालुक्यातलं. गावोगावी लोकांमध्ये दडपशाही निर्माण करणं दडपण निर्माण करणं तो पैसा त्या निवडणुकीत वापरणं मूळ त्याला चाप लागल्यामुळे खरं त्यांची अस्वस्थता होती. आणि मग हे तुम्ही दंगलीत जे पाहिले लोक कोण होते हे सगळे माफियाच होते. त्या तालुक्यात गुंडगिरीचं राजकारण आज नाही आहे. त्यामुळे मला म्हणजे चांगली मला संधी दिली तुम्ही खरं मग यापूर्वी मला कट्टर बोलायला पाहिजे तुम्ही. पण तुम्ही माझा म्हणजे तुम्ही फार उशिरा मला तुम्ही संधी दिली आभारी आहे त्याबद्दल. पण हे खरं अनुभवलं पाहिजे तुम्ही का तो जो चेहरा आहे ना त्या मुखवट्या पाठीमागे काय आहे हे तुम्हाला पाहण्याची गरज आहे. मी सांगण्यापेक्षा आपण अनुभवलं पाहिजे तालुक्यात जाऊन. वन कॉमन मॅन मला तुम्ही दाखवा हा शहर त्यांच्या या सगळ्याबद्दलची मी जे बोललेलो आहे हे चुकीचं आहे. नाही पण मी तर असं म्हणणार होतो की जसं भाऊसाहेब यायचे पद्मश्रींना भेटायला तशी परत म्हणजे समजा तुमच्या बाबतीत नाही तर सुजयच्या बाबतीत अशी स्थिती होणार आहे का पुढं असं मी विचारणार होतो. पण मला तुम्ही बोलता त्याच्यावरनं काय अशी चिन्हच दिसत नाहीये. व्यक्तिगत काही